अंधारी रात्र, ताशी 150 किलोमीटरचा जीवघेणा वेग आणि अचानक समोर उभा ठाकलतो टेम्पोच्या रूपातील एक महाकाय काळ। एका क्षणात सर्व काही संपलं, पण हा केवळ एक रस्ता अपघात होता की महामार्गावर चाललेला नियमांचा एक असा खेळ ज्याने एका युवा नेत्याचा बळी घेतलेला आहे। हा अपघात नेमका कसा घडला आणि याला कोण जबाबदार आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय येस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। पुणे मुंबई महामार्गावरील नव्या कनेक्टिंग लिंकवर सध्या एका भयंकर धोक्याचं सावट पसरलंय। येथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी आहे असं स्पष्ट आणि मोठे फलक प्रवेशद्वारावर झळकत आहेत, पण महामार्ग पोलीस अशा गाड्यांना अडवून लोणावळ्याच्या दिशेने माघारी पाठवत आहेत। तरीही पोलिसांची नजर चुकवून रात्रीच्या अंधारामध्ये किंवा पोलिसांना चुकवून काही अवजड वाहने या प्रतिबंधित मार्गावर प्रवेश करतच आहेत। पण मग प्रश्न पडतो की बंदी असतानाही हे चालक मृत्यूच्या छायेत असणाऱ्या या महामार्गावर येण्याचं धाडस का करतायत? आणि याचं भयंकर उत्तर कालच्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला दिलंय। काल याच कनेक्टिंग लिंकवर एक असाच थरार घडला। काँग्रेसचे युवा नेते तुषार भुमकर हे आपल्या फॉर्च्युनर कारनं प्रवास करत होते। गाडीचा वेग होता ताशी तब्बल 150 किलोमीटर। रस्ता रिकामा वाटत असतानाच अचानक बंदी आदेशांकडे पूर्ण दुर्लक्ष करून एक मालवाहू टेम्पो त्या मार्गावर समोर आला। 150च्या वेगात असलेली फॉर्च्युनर आणि अचानक समोर आलेला तो बेकायदेशीर प्रवेश केलेला टेम्पो एक प्रचंड मोठा आणि कानठाळ्या बसवणारा आवाज झाला आणि काही क्षणात सर्व काही शांत झालं। या भीषण अपघातात तुषार भुमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण इथेच करा सस्पेन्स आणि प्रश्न उपस्थित होतो। महामार्ग पोलिसांचा ताफा तैनात असतानाही तो टेम्पो आतमध्ये आलाच कसा? महामार्ग पोलिसांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार अनेक वाहन चालक 120 ते 140च्या वेगानं गाड्या पळवत थेट सूचना फलकांकडे दुर्लक्ष करतात। गेल्या अवघ्या 3 महिन्यांची आकडेवारी पाहिली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। पोलिसांनी नियम मोडणाऱ्या 621 अवजड वाहनांवर कारवाई करत तब्बल 7,38,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। पण विचार करा, 7 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करूनही जर दररोज निष्पापांचे बळी जात असतील तर दोष नक्की कुणाचा? पोलिसांची नजर चुकवणाऱ्या त्या बेकायदेशीर टेम्पो चालकाचा की ताशी 150 किलोमीटरच्या वेगाने स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांचा? सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या भीषण अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे। पोलिसांनी सर्व वाहन चालकांसाठी एक आव्हानात्मक पत्र जारी केलंय। स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता वेग मर्यादेचे काटेकोर पालन करा। पण हा धडा आपण कधी शिकणार? स्वतःचा जीव जाण्याआधी की कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त झाल्यावर? तुम्हाला काय वाटतं? अशा नियम तोडणाऱ्या चालकांवर केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी आहे की त्यांच्यावर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक गाडी चालवणाऱ्या मित्राला आणि नातेवाईकाला नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर आज कोणाचा तरी जीव वाचवू शकतो।